मूर्तिजापूर तालुक्यातील सायंकाळी विजेच्या गडगडाटासह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली। भर उन्हाळ्यात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे। मात्र सायंकाळी जोरदार हवेसह अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। तालुक्यात ज्वारी व गव्हाच्या पिकाला आणि फळबागांना सुद्धा नुकसानीची शक्यता वर्तवण्यात येत आहे। दरम्यान हवामान खात्याकडून आज पुन्हा जिल्ह्यात अलर्ट वर्तवण्यात आले आहे। आज सायंकाळी पावसाच्या जोरदार वाऱ्यासह आणि विजेच्या गडगडाटासह अनेक ठिकाणी आगमन झाले। अवकाळी पावसामुळे आणि सोसायटीच्या वाऱ्यामुळे शहरात स्टेशन व जुनी वस्ती परिसरातील नाल्या तुडुंब भरले असल्याने दुर्गंधीयुक्त घाणपाणी दारासमोरून व रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकांमध्ये स्थानिक प्रशासनाविरुद्ध मोठ्या प्रमाणात दोष दिसून येत आहे। शहराच्या विकास कामासाठी कोट्यवधीचा निधी उधळून लावला, त्यात मोठमोठे विकास कामे करण्यात आली। कुठे सिमेंट रस्त्यावर पेवर ब्लॉक तर कुठे सिमेंट रस्त्यावर डांबरीकरण उघडलेले। त्याचप्रमाणे सायंकाळच्या विजेच्या गडगडाटासह जोरदार आलेल्या अवकाळी पावसाने कुठे झाडे तर कुठे विजेचा तार तुटून पडल्यामुळे शहरासह राष्ट्रीय महामार्गावर व ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधाराचा काळोखा पाहायला मिळाला। या पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या ज्वारी, मका, गहू, फळबाग, सूर्यफूल, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि आज पुन्हा जिल्ह्यामध्ये अलर्ट जारी करण्यात आल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।